नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आजचा घटक आहे सूत्रसंचालकामुळे खुर्च्या रिकाम्या. हा एक युनिक घटक आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या निरीक्षणातून हे सर्व घटक आपल्या समोर यासाठी सादर करत आहे की नवोदित सूत्रसंचालकांना निवेदन करत असताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, सूत्रसंचालन करत असताना कोणकोणत्या टिप्स लक्षात घ्याव्यात, जेणेकरून तुमचं सूत्रसंचालन प्रभावी होईल, तुमचं सूत्रसंचालन यशस्वी होईल. तर एका कार्यक्रमामध्ये लग्न समारंभाच्या मी त्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून अर्थात आप्तेष्ट म्हणून मी सातारा जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाला एक निमंत्रित आप्तेष्ट नातेवाईक म्हणून त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्या कार्यक्रमात मी अनुभवलं की सूत्रसंचालक कार्यक्रमाची सुरुवात अतिशय त्यांनी चांगल्या रीतीनं केली होती. त्या सातारा जिल्ह्याचं त्याने ऐतिहासिक महत्त्व व्यवस्थितरित्या सांगितलं. दोन्ही परिवाराचं देखील त्याने व्यवस्थितरित्या आपल्या शब्दांच्या माध्यमातून एक चांगली सांगड शब्दांच्या माध्यमातून त्यांनी घातली, परिवाराची ओळख करून दिली आणि उपस्थितांचं स्वागत त्यांनी बहारदार केलं. परंतु त्या निवेदकाने जे आलेले आप्तेष्ट, आलेले नातेवाईक, आलेले पै पाहुणे या सर्वांना त्यानं खुर्च्यावरती बसायला सांगितलं नाही आणि तो बोलत राहिला. त्याच्याकडचं असणारं ज्ञान, त्याचं सादरीकरण त्याने चांगल्या रीतीनं, अतिशय सुंदर रीतीनं केलं. तसेच त्याने जे लिहून आणलेल्या लग्न समारंभाच्या चारोळ्या होत्या, लग्न समारंभाची कविता होत्या, त्याने भराभरा वाचायला सुरुवात केली आणि त्यानंतर वधूपित्याच्या लक्षात ह्या बाबी आल्या की आपल्या लग्नाला आलेले आप्तेष्ट, आपल्या लग्नाला आलेले पाहुणे, आपल्या लग्नाला आलेले सगळे सोयरे हे पाठीमागच्याच बाजूला उभे आहेत आणि ज्या लॉनमध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या रिकाम्याच आहेत आणि निवेदकाने त्या पाहुण्यांना आलेल्या, मान्यवरांना आलेल्या आप्तेष्ट नातेवाईकांना, सगळे सोयऱ्यांना खुर्च्यावरती बसण्याची विनंतीच केली नाही. संयोजकांना अनेकांनी सांगितलं की त्या निवेदकाला सूचना द्या की आलेल्या पाहुण्यांना प्रथम खुर्च्यावरती तुम्ही बसायला सांगा, हे निवेदकांना आवर्जून सांगा, त्यानंतर तुमचं सूत्रसंचालन करा. हे संयोजकांनी निवेदकाला सांगितलं. अहो निवेदक, तुम्ही बोलत राहिलेला आहे परंतु पाहुणे उभे आहेत, या ठिकाणच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. तर यामुळे सूत्रसंचालकामुळे कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांना सूत्रसंचालकाने बसायला न सांगितल्यामुळे पाहुणे उभे राहिले आणि त्या संबंधित कार्यक्रमातल्या ज्या खुर्च्या होत्या त्या तशाच रिकाम्या राहिल्या. तर सूत्रसंचालकाने स्वतःकडचं असणारं ज्ञान, स्वतःचं असणारं सूत्रसंचालनाचं सादरीकरण जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या कार्यक्रमाला आलेले पाहुणे हे सर्वात महत्वाचे असतात, मोठे असतात. कारण तेच जर आले नाही तर आपण निवेदन त्याचं सादरीकरण कुणाला करणार आणि ते कसं करणार? आपण काय फक्त खुर्च्यांशी बोलणार? तर नाही. आलेले पाहुण्यांना प्रथमतः सूत्रसंचालकाने खुर्च्यांवरती बसण्यासाठी पहिलं त्यांना विनंती करायची आणि त्यानंतरच त्याने सूत्रसंचालनाला सुरुवात करावी.